आदिल शाह को पहले देखते हैं। जैसे संभाजी के पास हम्बिर, वैसे आदिल शाह के पास सरजा खां। तुम अंदर जाओ। जीनत बेटी ठीक ही फरमा रही है जापना। आदिल शाह की सबसे बड़ी ताकत है सरजा खान। और हमारी ताकत ये सब बुज़दिल। हम्बिर राव को आपके सामने ले आएंगे हुजूर। हमें और एक मौका दीजिए जहां पर। हम्बिर राव नहीं, अब तो मुझे सरजा खान चाहिए, क्योंकि अपने ही मजहब का दुश्मन ज्यादा खतरनाक। जाओ। जी आलमपना। दुश्मन की इतनी भी तारीफ मत करना कि अपनों का हौसला कम हो जाए। जी अब्बूजान। और फिर कभी ऐसी दखल अंदाजी मत करना। नहीं, दोबारा ऐसी गलती नहीं होगी जहांपना। सरजा खान एक ऐसी ताकत है जो हमेशा आखिरी वक्त काम आती है। लेकिन आज ही हम इसे मारने वाले हैं। मारेंगे तो मर जाएगा, लेकिन अगर जिंदा रखेंगे तो हमारे लिए मरेगा, जिसे हम कहेंगे। अगर हमने तुम्हें जिंदगी दी तो आज से ये जिंदगी आपकी। सुना है संभा के साथ हमारे खिलाफ तुमने जंग लड़ी थी। वो मेरा कल था। तो फिर तुम्हारा आज क्या है? आप जा बना। अगर हमने तुमसे कहा कि संभा को मारो तो मारूंगा, जरूर मारूंगा। जा बना। तो हमने तुम्हें जिंदगी बख्श दी। आमीन, आमीन, आमीन। थोरले महाराज नेहमी म्हणायचे, मावळत्या दिनकरात डुबणारी मोगलाई आणि उगवत्या हिरण्यगर्भात हिंदवी स्वराज्य बघायचं। मी आता औरंगजेबाला पुन्हा दिल्लीला नाही जाऊ देणार। इथेच कुठेतरी सह्याद्रीच्या कुशीत झोपवणार। तुमची इच्छा आहे ना त्याला इथं गाडायची, मग तुम्ही खड्डा खणायला घ्या, त्याला खड्ड्यापर्यंत आणायची जबाबदारी माझी। तुमच्यासारखा मामा प्रत्येकाला मिळो। अहो तुमच्यासारखा भाचा मिळायलाही नशीब लागतं शंभूराज। आज हा संभाजी जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे हंबीर मामा। आता औरंगजेब नावाचे असे कितीही उधाणलेले समुद्र अंगावर आले तरी त्यांना असेच पायाशी ठेवू। फक्त मी असेच पाठीशी उभे राहू। जोपर्यंत तुमचा हा हंबीर मामा जिवंत आहे, तुमच्या पाठीमागं काय घडतं याची तुम्ही चिंता बी करू नका। तुम्ही समोर लक्ष द्या, स्वराज्य वाढवण्यावर। हे तिघ इथं बोला नाही। महाराज, पोर्तुगीजांनी अचानक फोंड्यावर हल्ला केलाय। किल्ल्यामध्ये यसाची आणि 200 मावळे आहेत फक्त। आजूबाजूला कुणी मोठा सरदार नाही वय? नाही। त्याचं 20 वर्षाचं पोरग कृष्णाजी आणि यसाची एवढेच आहेत। महाराज, अजून एक वाईट बातमी आहे। सरजा खान गेला। काय? औरंगानं हलाल करून मारला त्याला? वय, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले। महाराज, आपण रायगडाकडे निघावं। मी बहिर्जी, संताजी, धनाजी, मालोजी यांना घेऊन घुसतो फोंड्याच्या किल्ल्यात। माझे 200 भाऊ मरणाच्या दारात असताना मी रायगडावर जाऊ? अहो पण मामा, मुघल खूप कापले, आता गोरी कातडी सोलायची। आदेश देणारा गोरा आहे, पण त्या आदेशावर तलवारे घेऊन पळणारी आपलीच बांडगुळ आहेत। आपण किती आहोत यापेक्षा आपण कोण आहोत हे जास्त महत्वाचं आहे। आपण मराठे एक असलो तरी लाखाची ताकद ठेवतो। अरे इथं तर आपण 200, किती झाला आकडा? अरे ते पोर्तुगीज जन्मलेत कुठं, बोंबलत आलेत कुठं? पण आपण याच मातीत जन्मलोय आणि याच मातीसाठी लढणार।
काय कृष्णाजी लई लढाई करत होताच ना, लढ आता. आबा ही माझी पहिली लढाई आहे. छातीचा बुरुज करून लढीन, मी पडीन पण किल्ला नाही पडून देणार. आणि जर किल्ला पडला तर कंकाचं आडनाव नाही लावणार. आणि सगळ्यात पहिल्यांदा ती भांडगुळ कापीन जी आपली असून गोऱ्यांच्या नादी लागली. हरे हरे. कोइंट्रुस मराठा एग्जिस्टिंग डेंट्रो दो फोर्टे. कितने मराठा है अंदर? 200. दुजन दो. एलिस फूल उतार. क्या लड़ पाएंगे? 200 मराठे लय झाले पोर्तुगीजांना. मराठ्यांच्या भिंती पण मराठ्यांसारख्याच आहेत. एक काम करा, या समजा तोपा घ्या आणि एका जागे डागा, तवा फुटल ते. गुड. कशो काय म्हणले होते मला? कुत्ता. कंबाइनो सीज के जियांची चिरी. मागं फिरा राव. पोर्तुगीजांनी बरोबर येळ साधली. त्यांच्या आग ओकणाऱ्या तोफांना मार्गशीर्षच सापडला. आज जर पाऊस असता तर त्यांच्या एका बी तोफेची बत्ती पेटली नसती. शंभूराजे, तुम्ही यायला नव्हतं पाहिजे. आमच्यासारखे लाख गेले तरी चालतील, पण तुमची स्वराज्याला गरज आहे. एवढं खिंडीत आपण कधीच नव्हतो सापडलो. आज इथं परिस्थिती पहार हाताबाहेर गेली.
आबासाहेबांनी जेव्हा रायरेश्वरावर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घातला होता, ते मुठभर मावळे घेऊन, तेव्हा तरी परिस्थिती कुठे आपल्या पाठीशी होती. परिस्थिती ही कायम मराठ्यांच्या विरोधातच उभी आहे. तरी त्या परिस्थितीच्या कंबरड्यात आपण लाथ घालायचीच. 2-2 वर्ष पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जात आहे आपली. निसर्गाला नाही कधी जुमानला पोर्तुगीज काय. परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट. परिस्थिती हाताबाहेर जाणार याची मला कल्पना होतीच, म्हणून मी सोबत अशी गोष्ट आणलीये जी पाहिल्यानंतर येसाजी तर लढलाच, पण मरून पडलेला येसाजीचा कृष्णाजी बी उठून लढल. पाय तुटलेला शिरप्या लढलाच, पण त्याचा तुटका पाय बी वेगळा लढल. तुकोजी! शंभूराजे, तुमची आणि थोरल्या महाराजांची शेवटची भेट नाही झाली तरी त्यांच्या ओठांवर शेवटपर्यंत तुमचंच नाव होतं. माझे शंभूराजे, माझे शंभूराजे, तुमची आणि थोरल्या महाराजांची भेट आज होणार. आज या पोर्तुगीजांविरुद्ध तुम्ही एकटे नाही लढणार, तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून थोरले महाराज बी लढणार. आज तुमची आणि थोरल्या महाराजांची भेट होऊ द्या. शंभूराजा 6 वर्ष झालं म्यानात होई भवानी, आज तिला पादा पोर्तुगीजांच्या रक्ताचं पाणी. स्वर्ग निर्मुली स्वर्गारोहण कसारो पुन्हा जन्मुनी गरजावी. महाराज बघतायत, महाराज आज तुमच्या सोबत आहेत. शंभूराज, हर 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 हर. आबासाहेब, जय भवानी, जय भवानी. मार्गशीर्ष महिन्याच्या त्या रात्री पाऊस कसा पडला हे कोडच आहे, पण त्या पावसामुळेच पोर्तुगीजांच्या तोफा निकामी झाल्या एवढं नक्की. अवघ्या 200 मराठ्यांनी भिजलेल्या त्या रात्री कैक पोर्तुगीज कापून काढले. जणू काही छत्रपती शिवाजी महाराजच पावसाच्या रूपानं मराठ्यांच्या मदतीला धावून आले आणि मराठ्यांनी फोंडा जिंकला. आणि मग सलग लढाया करून थकलेले मराठे 5 वर्षांनी आपापल्या घरी परतले. साहेब, राहू दे, राहू दे. लक्ष्मी, तुमचं छोटं स्वराज्य आता मोठं झालंय. अरे आबासाहेब, आबासाहेब, तारे,
स्वराज्यासाठी रात्रंदिवस लढता लढता पोरं मोठी कधी झाली मावळ्यांना कळलंच नाही गे लक्ष्मी. आता नाही ना कुठे जाणार आम्हाला सोडून? हं? नाही जाणार बाळा, कुठं नाही जाणार, कुठं नाही जाणार. आता निरोप रायगडावरून आला ना तरी माझ्या लेकराला सोडून कुठं नाही जाणार. रंगोजी चंगोजी. आ राहू काका कुठे आहेत? राहू काका मागच्या तुकडी बरोबर येतोय. चला सराव चालू आहे ना. मोहिते आपण मोहिते. पडशील. ती तलवार उचलणं तोंडच्या गप्पा येतोय. सराव वाढवला पाहिजे तुला. लहानपणापासून उचलती. एक दिवस एका हाताने उचलून हवेत अशी गरगर फिरवते की नाही बघ तुला. कारण हंबीरराव मोहित्यांची तारा म्हणतात मला. तारे, ज्या दिवशी ही तलवार तू एका हातात उचलशील समद्यांच्या डोळ्यात पाणी काढशील. ऐलमा पैलमा गणेश देवा, गणेश देवा, माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा, माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा, माझा खेळ मांडला वेशीच्या दारी, माझा खेळ मांडला वेशीच्या दारी, पारवळ घुमत बुरजावरी, पारवळ घुमत बुरजावरी, गुंजावानी डोळ्यांच्या सारीन टिक्का, गुंजावानी डोळ्यांच्या सारीन टिक्का, आमच्या गावच्या भुलोजी नाही का, आमच्या गावच्या भुलोजी नाही का, एविन गाव तेविन गाव, एविन गाव तेविन गाव, आमच्या आया तुमच्या आया, आमच्या आया तुमच्या आया, खातील काय चाललंय? काय चाललंय हे सगळं? हदगा ते दिसतंय. तारा बाहेर सरावाला जायचं सोडून इथं काय करतीये? बोला. हादगा पोरींचा लाडका खेळ आहे. त्या खेळणारच की. ते बदलतंय व्हय. सगळं बदलतंय. पोरींचे खेळ बदला, पोरी आपोआप बदलतील. तुमचं चालू द्या चालायचंय ते. तारा बाहेर सरावाला ये. हादगा खेळून तलवार उचलायची येईल माहिती. गनिमाच्या डोक्यात जर बसला घाव तर तो बिंबी पर्यंत चिरत गेला पाहिजे. जोर लाव. मोहितेस तू. तुझे खेळ बी वेगळे, खेळणी बी वेगळी. काय सुख मिळालं तिला असं रडवून? आज ताराला खरं तर भोंडलाच खेळायचा होता. नागपंचमीचा फेर धरायचा म्हणाल. मग भातुकली, मंगळागौर. मग चूक काय त्यात? चूकच आहे. खोट्या हत्तीभोवती तिला फेर नाही धरायचे. खऱ्या हत्तीवर बसून स्वराज्य राखायचंय. महाराणीच होणार आहे जणू. होणारच आहे. महाराणी ताराबाई. राजाराम जावई झालं तरच शक्य आहे ते. नाहीतरी मोहित्यांची एक लेख दिलीच आहे की भोसल्यांकडं. बघू 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 म्हणता म्हणता लग्नाचं वय उलटल पोरीचं. 11वं लागल औंधाला. सरसेनापती म्हणून मोठे हातच, बाप म्हणून वाकी. नाही म्हणजे तुम्हाला काळजी आहे तिची? बोलू आम्ही शंभूराजांशी. लढाईत नाही येळ मिळेल ना. आता पोर्तुगीज, सिद्धी, मुघल समदे बडवले की चारी बाजूनी. मला नाही वाटत एवढ्यात कोणी स्वराज्याकडे वाकड्या नजरेने बघल.
बघल होय. हा? ये है पूरा मराठा साम्राज्य, हमारे मुकाबले बस मुट्ठी भर. और ये है रायगढ़. मुझे एक बात समझ में नहीं आती, ऐसा है क्या इस रायगढ़ में? ऐसा कौन सा कोहिनूर का हीरा है जिसे पाने के लिए आलमगीर इस उम्र में घोड़े पर बैठकर दिल्ली छोड़ा है? दिल्ली. इसे जीतने के लिए लोग दिल्ली क्या, जन्नत भी छोड़ाएंगे. तो फिर देर किस बात की है? छोड़ देते हैं जन्नत. कभी देखा है रायगढ़? कभी जरूरत नहीं पड़ी. संभाजी या फिर कभी हम्बीर राव? नहीं देखा. तो देखना भी मत. ये लोग दिखते कम और चुपते ज्यादा है. सरजा का दुश्मनों की इतनी तारीफ करोगे तो उन्हें हराओगे कैसे? दुश्मन से इतनी नफरत करोगे तो उन्हें जानोगे कब? तुम तो जानते हो. तुम बताओ. संभाजी को कैसे मारोगे? 40,000 की फौज लेकर आज रात ही रवाना होंगे. लड़ लड़ कर थके भागे मराठों के जख्म भरने से पहले ही हम उन्हें नए जख्म देंगे. वाई से शुरुआत करके फिर प्रतापगढ़, फिर रायगढ़. बहादुर खान, क्या हुआ? लगता है आज तीर निशाने पे लगेगा. बुज़दिल! पीठ दिखाकर कहां भाग रहा? रुक! अरे युद्धात झालेल्या जखमेत कधी एक ना दागिना नाही. फक्त तो दागिना असा छातीवर पाहिजे, कुठंतरी पाठ ठेवू नये. बुजदिल तू आणि तुझ्या अवलादी वांडीच्या, म्हणून तू तुझं घरदार सोडून आमच्या ताटात तोंड घालायला आला होय रे भुसनाळ्या. हमारे हाथ अब वक्त बहुत कम है. लक्ष्मी, हे खेळ शोभतात मराठी पोरींना. वेग बघा पोरीचा, मन लावून करते ना. आज नुसतं मन लावते तर हा वेग आहे. उद्या मनगड भरल तवा दारात गनिमाच्या मुणक्यांची रास लावल ही. नंदी, ए नंदी, अरे बाबा काय रे? नंदी, ए नंदी. सरजा खान जिवंत आहे. 40,000ची फौज घेऊन रायगडावर निघालाय. संभाजी महाराजांना मारायचा हिडा उचललाय त्यांनी. ए वैद्य बोलणं बोलव. तेवढा वेळ नाही माझ्याकडे. राव, छातीची चाळण झाली पण पाठीची गाळण नाही होऊन दिली. नंदी, महाराजांना वाचवा. आम्ही आहे. जय भवानी. ऐक ऐक. जय शिवाजी. त्या सर्जाला म्हणाव, तुझ्या आणि शंभूराजांच्या मध्ये एक हंबीरराव नावाचा वरण येतो. आज औक्षण राहिलं.
आज आम्ही इथं औक्षण करून घेत बसलो आणि तिथं माझ्या राजाला काय झालं तर या मातीत परत कुठलीच बाई तिच्या नवऱ्याला ववाळायची नाही. रायगडावरून निरोप आला तरी जाणार नाही असा शब्द दिला होता ना तुम्ही आम्हाला. पण निरोप रायगडावरून आलाच नाहीये पुरी, रायगडात साठी आलाय. त्यामुळं आज जर आम्हाला काही झालं तर मोहित्याच्या बायकांनी हातात तलवारी घेऊन सीमेवर जा. कारण हे राज्य व्हावं ही जरी श्रींची इच्छा असली तरी हे स्वराज्य टिकावं ही माझ्या छत्रपतींची इच्छा होती. जय भवानी, जय शिवाजी. ताटातली निरांजन तशीच ठेवा. आता जिंकून आल्यावरच ओवाळून घेऊ. भाऊसाहेब तलवारी काढा. धर्माचे रक्षण करणे पाखंड खंडन हेची आम्हा काम, बीज वाढवावे नाम. आज आपल्या धर्मासाठी, आपल्या देवदेवतांसाठी, आपल्या शंभूराजासाठी लढायची वेळ आली. छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणायचं, हे माझं स्वराज्य 18 पगड जाती जमातींचं आहे. त्या 18 पगड जाती जमातींनी एक दिलानं लढलं पाहिजे, तवा हा टिकल. आज टिकवायचा. ही जंगल मराठ्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे. बहिरजी, अरे या जंगलांच्या जीवावरच आपण महाराजांबरोबर तो अफजल फाडला. पण त्या सर्जा खानाला ही जंगल बी चांगलीच माहिती आहे आणि रायगडाकडे जाणाऱ्या समध्या वाटा बी. म्हणूनच सह्याद्रीतल्या हरेक वाटेवरती त्याचा काळ बनून उभे राहा. असे उभे राहा जणू सह्याद्रीचा कडा श्वास रोखून खडा. गड्यांनो, त्या सर्जा खानाकडे काय म्हण आग ओकणाऱ्या तोफा आहेत. अरे असू देत, फिकीर नाही. कारण मराठ्यांकडे आग रोखणाऱ्या नजरा आहेत. त्याच्या तोफेतनं उडालेला गोळा जमिनीवर पडून नाही, मराठ्याच्या नजरेच्या धाकानं फुटला पाहिजे हवेतच गपकेनी. छत्रपती शिवाजी महाराज की. संताजी धनाजी, जेवताना भाकरी किती खाल्ले कधी मोजता का? नाही तर मग अंगी कसं लागायचं. आज पण लढताना गनिम किती कापलं हे मोजायचं नाही तर स्वराज्याच्या अंगी नाही लागायचं. याच्यासाठी केला होता अट्टाहास. शेवटचा दिस गोड व्हावा. समद्यांनी शेवटची लढाई समजून लढा. लढता लढता हा दिस गोड करा. आज आपला भगवा मातीत नाही, गनिमाच्या छातीत रोवायचा. दस गोले भी ठीक से दागे तो खत्म हो जाएंगे ये मुट्ठी भर मरहट्टे. चलाओ तोपे.
मरीच अडवलं नाही ना तर आपले अर्धे मावळे तो एकटाच मारल. राव तुम्हीच पाहिजे. राव चला ना. अवघड आहे. हो राव काय झालं. इथून जाणं अवघड आहे. मग आता संताजी धनाजी चिर चिर घोडे. रुस्तुम खां खिताब की शमशेर लाई जाए. आज इस भरे दरबार में सरजा खान की जितनी भी तारीफ हो कम है. क्या हुआ. मैं इस किताब के लायक नहीं हूं. मतलब. लेकिन अभी अभी तो तुमने कहा था कि निशाना तो मैंने सही लगाया था. लेकिन मुझे नहीं भागना था. बुज़दिलों की तरह मैदान छोड़कर भागे हम. शर्म आनी चाहिए हमें. सर सलामत तो पगड़ी 50. हाथ में एक तलवार लिए ये मराठी जिंदगी भर तुम्हें परेशान करते आ रहे हैं. अगर आज उनके हाथों वो गोला बारूद लगाना तो कल दिल्ली उड़ा देंगे. सरजा खान चाहे कुछ भी हो जाए, उस हम्बीर राव के हाथों इतना सारा गोला बारूद नहीं लगना चाहिए. लगने दो, कुछ फर्क नहीं पड़ता. तुम इन मराठों को जानते नहीं हो. वो कुछ भी कर सकते हैं, कुछ भी. अगर तुमने उसे नहीं मारा तो हम्बीर राव को मारा किसने? बताओ, किसने मारा? खुद हम्बीर राव ने. हरा 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 हरा
आईला बैलजी एवढा दारुगोळा घेऊन हा भगवा आपण दिल्लीवर पडकवू 2 दिवसा मग कधी निघायचं हे गाईवरच असते. सेनापती आधी या जखमात भरू द्या, मग नव्या मोहिमांचा विचार करा. अंबीरराव, गड्या कवर या जखमा अंग खांद्यावर मिरवणार आहेस? कवर नाही, घरची बाई अंगावर दागिनं मिरवताना तकती होय. आपण पण नाही टाकायचं या जखमा मिरवताना. नाही 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 राव, आज तुम्ही जे काय लढलाय मला नाही वाटत स्वराज्यावर परत कुणी गनिम चालून येईल. आपली लढाई झाली आता नाही. आता स्वराज्य या तरुण पोरांच्या खांद्यावर देऊ आणि आपण होऊ की मोकळे. आणि मालोजी बाबा, तुझा हा संताजी उद्याचा सरसेनापती असेल, शब्द आहे माझा. आताच बातमी आली राव, संभाजी महाराज रायगडावरून. काय कसला आवाज झाला का? आवाज नाही, पोरं जंबुर्गे आला होतं त्याचा असं. नाही 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 नाही, जंबुरे हलवल्याचा नाही, जंबुरा शिलगावल्याचा आवाज आहे. काल तिकट ये म्हणते म्हणजे नक्कीच कोणतरी शिलगावला असत. ए समतीकडे बघा रे. स्वराज्याला आता कुठल्या खानाच्या शिराची नाही तर तुमच्यासारख्या शूराची गरज आहे. कारण हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. माझ्या शिवबाशी एकनिष्ठ राहा. तुमच्यासारखा मामा प्रत्येकाला मिळो. हमारे नमाज का वक्त हुआ है. मुगल सल्तनत के पास सब कुछ है, फिर भी सिवा कभी हाथ नहीं आया और ना ही संभा, क्योंकि यहां हर घर में एक हंबीरराव रहता है. सह्यागिरीचा हत्तर फोडून जन्म आला. या परवरदिगार, इस जन्म में तो नहीं लेकिन अगले जन्म में एक हंबीरराव मुझे जरूर देना. हिंदुस्तान तो क्या, पूरी दुनिया पे राज करूंगा. आमीन. निधडी छाती कोट स्वराज्या शिवशंभूचा छावा तू. तारे, ज्या दिवशी ही तलवार तू एका हातात उचलशील, समद्यांच्या डोळ्यात पाणी काढशील.
शांतव आता वीर देह हा मोक्ष दे बलिदाना तू महिषासुर मर्दिनी भवानी तारा कर बलशाली तू खंबीर तू रणवीर तू समरांगणी शातीर तू वीर तू तलवार तू पट्टा भाला खंजीर तू खंबीर तू रणवीर तू समरांगणी शातीर तू सह्यगिरीचा पत्तर फोडून जन्म आला लाभा तू निधडी छाती कोट स्वराजा शिवशंभूचा छावा तू खंबीर तू रणवीर तू समरांगणी शातीर तू खंबीर तू रणवीर तू समरांगणी शातीर तू उग्र रांगणा ज्वलंत कातळ शिवसैन्याचा रावा तू रणतीर्थाने पावन ही धगधगती भगवी ज्वाला तू खंबीर तू रणवीर तू समरांगणी शातीर तू खंबीर तू रणवीर तू समरांगणी शातीर तू तुझ्या कीर्तीचा टमटम वाजो तुझ्या शक्तीचा परचम नाचो तुझ्या कीर्तीचा टमटम वाजो तुझ्या शक्तीचा परचम नाचो सह्याद्रीच्या पिढ्या पिढ्यातून हंबीर शिव तांडव गाजो हंबीर शिव तांडव गाजो हे हंबीर शिव तांडव गाजो खंबीर तू रणवीर तू हंबीर तू खंबीर तू हंबीर तू रणवीर तू हंबीर तू हंबीर तू रणवीर तू समरांगणी शातीर तू वीर तू तलवार तू पट्टा भाला खंजीर तू खंबीर तू रणवीर तू समरांगणी शातीर तू सह्यगिरीचा पत्तर फोडून जन्म आला लाभा तू निधडी छाती कोट स्वराजा शिवशंभूचा छावा तू खंबीर तू रणवीर तू समरांगणी शातीर तू खंबीर तू रणवीर तू समरा